नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सयाजीराव फोनवर बोलून झाल्यानंतर गाडीमध्ये बसतो आणि ड्रायव्हरला म्हणतो की एक किसन्यात चल रे, लवकर गाडी घराकडे घे. तेव्हा मात्र आता गाडीमध्ये तर ऋषिकेश ड्रायव्हरचा वेश घालून बसलेला असतो. परंतु आता सयाजीराव हा जेव्हा गाडीमध्ये बसतो तर मात्र ऋषिकेश काही उत्तर देत नाही. तेव्हा सयाजी विचारतो की काय रे, चल रे बाबा बिगी बिगी. तर ऋषिकेश तरी सुद्धा उत्तर देत नाही. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अरे तोंडामध्ये गुळण्या धरून बसलाच की काय. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आपला आरशामध्ये चेहरा जेव्हा दाखवतो तेव्हा मात्र आता सयाजीराव जेव्हा पाहतो तर खूप घाबरतो आणि काय तू तू असे करत घाबरतच म्हणायला सुरुवात करतो. काय रे तू इथे काय करतोस असे सुद्धा विचारतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय झालं सयाजीराव, मला असं एकट्याला बघून तुम्ही घाबरलात का. तेव्हा सयाजी म्हणतो की नाही नाही. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की काय हो, तुम्ही तर मला कधीही घाबरत नव्हतात, आता तर तुम्ही बोलत होता. तेव्हा ऋषिकेश इतका रागाने म्हणतो की आज मात्र तुम्ही माझ्यातील असा नवीन ऋषिकेश सुद्धा बघतान आणि भीती काय असते हे सुद्धा तुम्ही बघतान. तेव्हा मात्र आता सयाजीराव आणखीनच घाबरतो. तर मम असे करत असतो. तेव्हा सयाजी म्हणतो की अरे काय झालं ऋषिकेश, तू वेडा झाली की काय, काय झालं रे बाबा तुला. तेव्हा मात्र आता ऋषिकेश अगदी स्पीडने गाडी काढतो. इतकी स्पीड त्याने वाढवलेला असतो. सयाजीराव तर खूप घाबरतो. सयाजी म्हणतो की अरे ऋषिकेश काय करतो, तुला काय हवं ते सांग मला, मी तुला सर्व काही देतो, परंतु तू असे का करतो, नक्की तुला काय हवं आहे, कशासाठी करतो. तेव्हा अरे मला बीपीचा त्रास आहे हे तुला माहिती आहे ना, त्यामुळे प्लीज तू जरा गाडी हळूच घे, अरे असं करू नकोस. तेव्हा मात्र आता ऋषिकेश एका ठिकाणी जोरात असे ब्रेक दाबतो आणि त्याची गचंडी धरून त्याला म्हणत असतो मला उत्तर हवं आहे सयाजीराव. सयाजीराव घाबरत विचारतो की कसलं उत्तर, आणि परत अशी गाडी वेगाने काढतो आणि विचारतो की ती मारायला माणसं तुम्ही मलाच धाडली होती ना, पाठवली होती ना. तेव्हा मात्र आता सयाजीरावाची गचंडी सुद्धा त्याने धरलेली असते एका हाताने आणि दुसऱ्या हाताने गाडी इतका तो चालवत असतो की सयाजीरावाची आता पूर्णपणे बोलती तर बंद होतेच, परंतु इतका घाबरून जातो तोंडातून शब्द सुद्धा त्याच्या निघत नसतो. ऋषिकेश तर खूप असा भडकलेला असतो आणि ऋषिकेश काय आहे हे आज तो सयाजीरावाला दाखवून देतो, इतका तो भडकलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकीला काळजी लागते. ती अवंतिका आणि सौमित्राला सांगत असते की अगं मला खरंच खूप काळजी वाटते, कारण कालपर्यंत यांचा राग आपल्या घरच्यांपुरता होता, परंतु आता त्या रागाची जागा ऐश्वर्या आणि सयाजी काकांच्या तिरस्काराने घेतली आणि मला माहिती आहे की एकदा ते चिडले तर त्यांचं रूप मी बघितलेलं आहे, म्हणून जानकीला आता खूप टेन्शन येते आणि ती अवंतिका आणि सौमित्राला सांगायला प्रयत्न करते. मला एकतर खूप टेन्शन आलं की जर त्यांनी काही बरं वाईट केलं तर. तेव्हा अवंतिका अगदी शांतपणे जानकीला समजावते की वहिनी अहो तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून टेन्शन घेता, तुम्ही काही काळजी करू नका, दादा लवकरच घरी येतील. तेव्हा सौमित्र उठतो. सौमित्र म्हणतो की वहिनी अगं दादा येईल घरी, तू नको टेन्शन घेऊ. आणि सौमित्राने जानकीचा मोबाईल हा व्यवस्थित केलेला असतो, नीट केलेला असतो आणि तो जानकीच्या हातात मोबाईल देतो. तात्पुरता आता हा मोबाईल ठीक झालेला आहे, वहिनी तू वापरू शकते. तेव्हा आता जानकी खुश होऊन म्हणते की थँक्यू सौमित्र भाऊजी. सौमित्र म्हणतो की वहिनी अगं खरं तर मी नवीन मोबाईल घेणार होतो, परंतु मला माहिती आहे की तू नवीन दिलेला मोबाईल घेणार नाही, आमची वहिनी खरंच खूप अशी स्वाभिमानी आहे, त्यामुळे तू नाही घेणार हे मला माहिती होतं. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, स्वाभिमान हवा तो दादा आणि वहिनींचा. आणि तेव्हा मात्र जेव्हा संकट येतात तर तेव्हा सर्वात अगोदर गहाण पडतो तो स्वाभिमान. आणि वहिनी तुमच्यावर जी संकट आलीत ना त्यावर मोठे मोठे अगदी गळून पडतात, पण वहिनी अहो या परिस्थितीत सुद्धा तुम्ही कसं असं कणखर राहता हो, कसं जमतं तुम्हाला हे सर्व इतकं अगदी शांत राहून टेन्शन न घेता सर्व काही एकटीनेच हँडल करायचे. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की हो अगं कणखर जर राहिलं ना तर सर्व काही होतं, जे शक्य नाही जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य होतं, त्यामुळे मी टिकून सुद्धा राहीन आणि जिंकेन सुद्धा. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र भाऊजी यांना जानकीचा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशने सयाजी पाटलांची गचंडी चांगली धरलेली असते. ऋषिकेश विचारत असतो की सयाजीराव अरे मला सांग की तुम्हाला माणसं मारायला का पाठवली होती. सयाजीराव आता खोटं बोलायला सुरुवात करतो की अरे ऋषिकेश मी काही केलेलं नाही, मी तुला मारायला माणसं वगैरे काही पाठवलेली नव्हती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सयाजीराव खरं बोला. सयाजीराव म्हणतो की नाही अरे ऋषिकेश तुझा काहीतरी गैरसमज होतो. ऋषिकेश म्हणतो की नाही सयाजीराव अहो गैरसमज तर माझा नाही तुमचा झाला,
या ऋषिकेशला तुम्ही हलक्यात समजले, परंतु आता तोच ऋषिकेश तुम्हाला महागात पडणार आहे, म्हणजे तुम्हाला दडणार. त्यामुळे जे काही खरं असेल ते मला सांगा, नाहीतर जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही तोपर्यंत मात्र आता या गाडीची चाकं चालत राहणार आणि स्पीड मात्र आणखीनच वाढत राहणार. तेव्हा सयाजी पाटील आणखीन घाबरतो. तेव्हा जोरात अशी त्याची धरलेली गचंडी तो सोडून देतो आणि त्याला मागे ढकलतो. तेव्हा सयाजी पाटलाच्या डोक्याला लागते आणि पुन्हा तो आता ऋषिकेशला म्हणत असतो की अरे गाडी थांबव. परंतु ऋषिकेश मात्र आता इतका रागाने स्पीड वाढतो आणि सयाजी पाटील इकडे तिकडे गाडीमध्येच असा म्हणजे धडका घेत असतो. तेव्हा मात्र आता सयाजी म्हणतो अरे ऋषिकेश गाडी थांबव, नाहीतर मी आता आजूबाजूच्या लोकांना आरडाओरडा करेल. आणि तो बाहेरच्या लोकांना आवाज देऊ लागतो, परंतु मात्र बाहेर काही सयाजीरावाचा आवाज काही पोहोचत नसतो आणि ऋषिकेश तर आणखीनच भडकलेला असतो. गाडीचा स्पीड सुद्धा तो जास्त वाढत असतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ सयाजीराव, तू कितीही ओरडला तरी तुझा आवाज या गाडीच्या बाहेर सुद्धा जाणार नाही. त्यामुळे मी तुला पुन्हा एकदा विचारतो की जे काही आहे ते खरं खरं सांग की तू मला मारायला माणसं का पाठवली होती. हा सयाजीराव म्हणतो की तू काही ऐकायला तयार नाही, थांब मी फोन करतो आणि माणसं बोलावून घेतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला इतका राग येतो. ऋषिकेश इतकी जोरात गाडी काढतो आणि गाडीचं ब्रेक जोरजोराने दाबत असतो आणि तसतसं सयाजीराव इकडून आणि तिकडून होत असतो. त्याला काही फोनवर व्यवस्थित बोलता येत नसते आणि समोर पाहून म्हणतो की अरे ब्रेक दाब, समोर काय आले. तेव्हा ऋषिकेश जोरात ब्रेक दाबतो. तेव्हा सयाजी पाटील पुन्हा तो पुढे जाऊन असा धडकतो. तेव्हा आता सयाजी पाटलांची मात्र ऋषिकेशने चांगली जिरवलेली असते. सयाजीरावला जन्माची अद्दल त्याने घडवलेली असते. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी सौमित्र आणि अवंतिकाला सांगत असते, जर माझ्या कुटुंबावर वार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी ढाल बनेल. सगळ्यांना मी तोंड देत राहील, परंतु हारणार मात्र नाही. तेव्हा लगेच सौमित्र खोशून म्हणतो की अगं वहिनी, जितक्या जिद्दीने तू लढत राहते अगं ते बघूनच आम्हाला वहिनी बळ मिळतं. तेव्हा जानकी म्हणते की बाद झालं सौमित्र भाऊजी, आता मला जास्त कौतुक नकोय, नाहीतर माझं बळ आणखीन कमी होईल. आणि सौमित्र भाऊजी, तुम्हाला आता भूक लागली असेल, मी तुमच्या आवडीचा कढी भात तुम्हाला खायला तयार करू का. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं मला कढी आवडते हे फक्त तुझ्याच लक्षात आहे का ग. अगं जेव्हापासून या घरात मी येतो ना तेव्हापासून मला अगदी हे घर अगदी घरपण असल्यासारखं वाटतं. आपल्या घरात राहतो की काय असं मला फील होतं. अगं नाहीतर ते घरामध्ये माणसं आहेत, परंतु त्यात घरात मात्र जिवंतपणा नाही. अगं वहिनी, काय सांगू की त्या घरातील सर्वांची मनही मेलेली आहे. अगं त्या घरात कसला जिवंतपणा आणि कसलं काय. घर आहे पण घराला घरपण नाही. तेव्हा जानकी म्हणते की येणार, आपल्या घराला घरपण येणार, पुन्हा त्या घराला घरपण येईल. कारण आता आईंच्या मनावर जी काही गैरसमजाची ही पट्टी पसरलेली आहे, अगदी ती धूळ पसरलेली आहे ना. आणि तेव्हा एकदा त्यांच्या मनावरची ही धूळ साफ झाली ना तर अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या घरासारखं सुखी आणि आनंदी कुटुंब कुठे शोधून सुद्धा सापडणार नाही. पण सौमित्र भाऊजी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तो दिवस मात्र आता लवकरच येईल, पण त्या अगोदर फक्त एकच काम माझं करा. सौमित्र म्हणतो की हो हो सांग ना वहिनी, काय करायचे. तेव्हा जानकी म्हणते की आईंना एक निरोप द्यायचा, कारण आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये ओवीला भेटायला आल्या होत्या तेव्हा मात्र ऋषिकेश फार चिडले होते. पण ऋषिकेश जे काही बोलले, त्यांचा अपमान केला, त्यांना रागावले, ते सर्व काही त्यांच्या रागाच्या भरात बोलले. त्यामुळे तुम्ही त्यांचा काही राग धरू नका. ओवी त्यांची नात आहे आणि ती कायम राहणार. फक्त यांचा राग मनावर घेऊ नका, इतकंच तुम्ही आईंना सांगा. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे पग वहिनी, आता फक्त तू तुझी काळजी घे आणि दादा ओवीची काळजी घे. काही जरी लागलं तर प्लीज तुम्हाला फोन करून कळव. त्यावर जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, तुम्ही दोघं सुद्धा तुमची काळजी घ्या आणि आपल्या घराची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा थँक्यू, तुम्ही मोबाईल रिपेअर केला. सौमित्रला हसू येतं. सौमित्र म्हणतो की काय वहिनी, येतो चल आता आम्ही. तेव्हा मात्र आता सौमित्र ओवीच्या डोक्यावरून पुन्हा प्रेमाचा हात फिरवतो आणि अवंतिका आणि सौमित्र हे तेव्हा तेथून निघून जातात. त्यानंतर मात्र इकडे आता गाडीमध्ये ऋषिकेशने सयाजीरावला जन्माची अद्दल तर घडवलेली असते. सयाजीराव अगदी व्याकुळ झालेला असतो. अरे बाबा ऋषिकेश, अरे मी एक तर म्हातारा झालो, तू असा त्रास देऊ नकोस. अरे मला माफ कर, काही चूक झाली असेल ते, परंतु मात्र मला असा त्रास देऊ नको. ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो. तो इतकी गाडी स्पीडने काढतो. सयाजीराव इकडून तिकडून धडकत असतो आणि जेव्हा समोरून एक नारळाचं झाड येतं तेव्हा सयाजीराव जोरात ओरडतो की अरे ऋषिकेश, गाडी थांबव, ब्रेक दाबव, समोर नारळाचं झाड आहे, अरे ब्रेक दाबव. तेव्हा मात्र आता ऋषिकेश जोरात असे ब्रेक दाबतो. तर ऋषिकेश असे ब्रेक दाबल्यानंतर मात्र आता सयाजीराव मागे जाऊन धडकतो. त्याच्या डोक्याला जब्बर लागलेले असते आणि ऋषिकेश मात्र आता रागाने त्याकडे पाहत असतो. सयाजीरावाने आपली मान धरलेली असते, कारण आता इतकी त्याची अवस्था कंडिशन बेकार झाली
झालेली असते आणि आता तो आपल्या मानेला हात लावत ऋषिकेशला म्हणतो की अरे नशीब माझं, तू सांगायला तरी मला जिवंत ठेवले, नाहीतर मला असं वाटलं होतं की तुम्हाला मारतोय ती काय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो सांगा ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सांगता की नाही. तर ऋषिकेश म्हणतो की हो हो मीच तुला मारायला माणसं पाठवली होती. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला आणखीन राग येतो. जोरात तो सयाजीराववर ओरडतो आणि आता त्याला इतका राग आलेला असतो म्हणून तो आता लगेच डोक्यातील टोपी काढतो आणि गाडीच्या खाली उतरून त्या सयाजी पाटलाची गचंडी धरायला तो त्याला खाली ओढतो. तेव्हा सयाजीराव आणखीनच घाबरतो की अरे ऋषिकेश काय करतो तू, आणखीन त्रास देऊ नको रे. एकतर मला खूप अशी भीती वाटते, एकतर खूप त्रास होतोय, माझ्या मानेला सुद्धा खूप लागलेले आहे, त्यामुळे प्लीज आता काही करू नको. ऋषिकेश म्हणतो की काय रे आता आणखीन घाबरतोस की काय, आणि काय रे तुला त्रास होतो की काय. तेव्हा ऋषिकेश मात्र आता इतका राग त्याचा अनावर झालेला असतो आणि चक्क त्याने आता ऋषिकेशने त्या सयाजी पाटलाची गचंडी धरून त्याला खाली असे उतरवलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो की अरे सयाजीराव, दुसऱ्यांना जर त्रास दिला तर ती वेळ आपल्यावर सुद्धा येते हे लक्षात ठेव. सयाजीराव एक गोष्ट लक्षात घ्या की आजपर्यंत मी कधीही तुमच्या वाकड्यात शिरलो नव्हतो, तरी सुद्धा तुमच्या मुलीने माझ्या बायकोला घरात खूप त्रास दिला आणि तुम्ही सुद्धा माझ्या कंपनीत नुकसान करण्याचा प्रयत्न केला, पण हा सर्व झाला होता भूतकाळ, तो सर्व विसरून मी पुढे गेलो होतो. परंतु तरी सुद्धा तुम्ही माझ्या वाटेत आडवे आला, मला त्रास देण्याचा मारण्याचा तुम्ही प्रयत्न केला, परंतु आता मात्र मी काही विसरायला तयार नाही. मी माझ्या बायकोसोबत, माझ्या मुलीसोबत एक सुखानं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होतो. माझी मुलगी आणि माझी बायको हे माझं जग आहे. आणि पुन्हा तो सयाजीरावाची चांगली गचंडी धरून त्याची कॉलर जोराने हिसकावतो आणि त्याला म्हणत असतो की जर माझ्या जगामध्ये कोणी वाईट नजर टाकली आणि सापळे रचून आम्हाला त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र आता माझे इतकं वाईट कोणी नसेल. हा ऋषिकेश मात्र आता गप्प बसणाऱ्यातला नाही असे जोरात ठणकावून सांगतो. तेव्हा सयाजी पाटलाला आणखीन म्हणजे असा त्रास होत असतो, कारण एकतर त्याच्या मानेच्या शिरेला खूप लागलेलं असतं, हिसकलेली असते आणि त्याला आता काही इकडली मान तिकडं करता येत नाही. तो फक्त आपला हात मानेवरती धरून असतो. परंतु ऋषिकेश मात्र आता त्याला जो काही त्याने ऋषिकेशला त्रास दिला प्रत्येक गोष्टीचा हिशेब आता चुकता करत असतो. तेव्हा आता ऋषिकेश अगदी त्याची मान आणखीन धरतो आणि त्याला त्रास देत असतो. सयाजीराव जोरजोराने ओरडत असतो की अरे ऋषिकेश ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की काय झालं सयाजी काका, दुखते, त्रास होतो. सयाजीराव आज एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही मी तुला सांगतो ना ती चांगलं लक्षात ठेवायचं. यापुढे जर तुम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी तुला आता शेवटची वॉर्निंग देत, तर तुम्ही नाही तर तुमची चिता असेल, असे हिसकावून तो सयाजी पाटलाला असा जोरात ढकलतो. तेव्हा आता ऋषिकेश तेथून निघून जाणार असतो, परंतु आता सयाजी पाटलांची मात्र चांगली त्याने जिरवलेली असते, जन्माची अद्दल त्याने घडवलेली असते. सयाजी पाटील आता कधीही ऋषिकेशच्या वाटेला जाणार नाही अशी मात्र आता भीती ऋषिकेशने सयाजी पाटलांना दाखवून त्याची जिरवलेली असते. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असं पाहायला मिळतं की सारंग आता आपल्या ऐश्वर्याची बाजू घेतो. एकतर ऐश्वर्याने रडत रडत त्याचे कान भरलेले असतात, सारंगला पूर्णपणे आपल्या बाजूने ओळवलेलं असतं आणि आता मात्र ह्या सारंगला सुमित्राला जाब विचारायला मात्र ती बाहेर घेऊन आलेली असते. सारंग आई 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 असा घरभर आवाज देत असतो. तेव्हा सुमित्रा बाहेर येते. सुमित्रा म्हणते की काय रे सारंग, काय झालं, का ओरडतस इतकं ओरडायला. तेव्हा मात्र आता सारंग हा कधी न बोलणारा आज आईला म्हणतो, कारण आई अगं तुझं ओरडून झालं, मग आज मात्र मी ओरडावं असं मला वाटलं, आपण जरा ओरडून बघूयात असे. तेव्हा मात्र आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की सारंग अरे कसा बोलतो माझ्याशी, नक्की काय झालं आणि कुणाबद्दल बोलायचं. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की हे बघ आई आई अगं नक्की काय झालं, काय चाललं आई तुझं, अगं आई कुणाचा राग तू कुणावर काढते. आणि तेवढ्यात मात्र तेथे ऐश्वर्याची बाजू घेणारी सुद्धा आजी येऊन टपकते. सुमित्रा विचारते की काय रे सारंग, तू कोणत्या भाषेत मला विचारतोस, मी काय केलं असं. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की आई अगं जे करणारे होते ना ते घर सोडून गेलेत आणि घरासाठी मरणारे मात्र ते शिव्या खातात, कुणाचा राग तू कुणावर काढते आई. तेव्हा मात्र आता सुमित्राला सारंगचा खूप राग येतो. सुमित्रा म्हणते की हे बघ सारंग, कोड्यात मात्र बोलू नकोस, जे काही तुला बोलायचं असेल तर ते जरा स्पष्टच बोल, मला काही कळालेलं नाही. तेव्हा मात्र आता सारंग ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करतो आणि लगेच म्हणतो की बोलणार आई अगं कोणीतरी या घरात बोलणारच पाहिजे, त्यामुळे आज मात्र मी बोलणार असे
आज कधी न बोलणारा सारंग आईला उत्तर देते, तेव्हा मात्र आता सारंगचा आवाज पूर्णपणे चढलेला असतो. सारंग आता सुमित्राचा आई म्हणून विचार करत नाही आणि ऐश्वर्याची फक्त बायको म्हणून बाजू घेत असतो. आणि आज तो चक्क आईला विचारतो की आई, मला सांग, तू ज्या जानकी बहिणीची बाजू घेऊन ऐश्वर्यावर का बोलली, तिच्यावर का रागवली, ऐश्वर्याची या सर्वांमध्ये काय चूक होती? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग जरा शांत राहा. सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, आज मला मात्र बोलून द्या. ऐश्वर्या, अहो कसं आहे की तुमच्या या भित्र्या स्वभावामुळे तुम्हाला आज प्रत्येकाचं ऐकून घ्यावं लागतं. घरातील वाटेल तसे तुमचा अपमान करतात, तुम्हाला बोलतात, परंतु तुम्ही मात्र प्रत्येकाचं ऐकून घेतात. सारंगचा आवाज इतका चढलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र अवंतिका आणि सौमित्र घरात येतात. सारंगचा हा आवाज ऐकून सौमित्र विचारतो की काय रे सारंग, काय झालं, आज मात्र तुझा आवाज खूपच चढलास. तेव्हा मात्र आता सुमित्र म्हणते त्याला वाटते की त्याच्या बायकोवर अन्याय झाला म्हणून तो तिच्या बाजूने दाद मागायला आला, त्यामुळे सारंग तू बोल, अरे बोल, असे सुमित्रा सारंगला सुद्धा म्हणते. सारंग म्हणतो की हो हो बोलतो आणि सौमित्र दादा, अरे तू सुद्धा ऐकून घे. तेव्हा सारंग लगेच सुमित्राला म्हणतो की आई, हे बघ, जानकी बहिणी आपल्याशी खोटं बोलून, आपल्याला फसवून, वेश बदलून या घरामध्ये अगदी लपून आली होती आणि त्या अगोदर सुद्धा जानकी बहिणी खोटं बोलली होती. त्यामुळे ऐश्वर्याला असा तिचा गैरसमज झाला की यावेळेस सुद्धा जानकी बहिणी खोटंच बोलत असतील, म्हणून तिने मुद्दाम फोन केलेला, म्हणजे असा कट केलेला नाही. आणि आई, तुला सुद्धा अगदी ऐश्वर्याने काही असं खोटं सांगितलेलं नाही. आणि एवढं होऊन सुद्धा आई, अगं तरी पण तुला त्या ऐश्वर्याची चूक वाटते. तेव्हा आता सारंगचे हे बोलणे ऐकून सुमित्राला तर धक्काच बसतो. तर सौमित्र आणि अवंतिक एकमेकांकडे पाहत असतात की आज सारंग भाऊजी सुद्धा ऐश्वर्याच्या बाजूने बोलतात, म्हणून त्यांना आज आश्चर्यच वाटतं. सारंग म्हणतो की आई, अगं तू नेहमी म्हणत असते की तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त बघितले, पण आई तुला हे नाही कळत का, ऐश्वर्या फक्त या घराचा आणि या घराच्या भल्यासाठीचाच विचार करते. अगं आई, ज्या माणसाने माझ्या वडिलांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या नानांना मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे माझ्या माणसांना सुद्धा, आणि त्याच माणसांना तू आता जवळ करण्याचा प्रयत्न करते, तू तर नव्याने त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागली. तेव्हा मात्र आता आईंना सुद्धा हे ऐश्वर्याचं खरं रूप पाहायला मिळालेलं आहे. हे ऐकून मात्र आता अवंतिका आणि सौमित्र यांना तर आनंदच होतो, परंतु आता मात्र सारंग सुद्धा हे सर्व काही बोलतो, त्यामुळे आता सुमित्राला तर धक्काच बसत असतो आणि त्या सारंगचा तिला आणखीन राग येतो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ऋषिकेश येण्याची वाट पाहत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश काय हे, अहो कुठे गेला होतात, केव्हाची मी वाट बघते, कुठे गेला होतात ऋषिकेश तुम्ही. परंतु ऋषिकेश मात्र काही बोलायला तयार नसतो. तो आपले कपडे काढायला जातो, परंतु जानकीला मात्र काही उत्तर देत नाही. तर जानकी पुन्हा त्याच्या मागे येते आणि ऋषिकेशला विचारत असते, ऋषिकेश मी तुम्हाला काय विचारते की मी तुम्हाला किती फोन केले, किती मेसेज केले, तरी सुद्धा तुम्ही एकही रिप्लाय दिला नाही आणि फोन सुद्धा मागे केला नाही. तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्याबद्दल काही उत्तर न देता तो डायरेक्ट जानकीला विचारतो, ओवी तर आता बरी आहे ना, तिला बरं वाटतं ना, तिने गोळ्या औषधं घेतली का? जानकी म्हणते की हो हो, तिला खाऊ घातलं, तिला आता गोळ्या औषधं सुद्धा दिलेली आहेत, त्यामुळे ती आता झोपली जरा. पण तरी सुद्धा तो जानकीच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही. तेव्हा जानकी परत विचारते की ऋषिकेश मी तुम्हाला काय विचारते, तुम्ही तरी सुद्धा माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलं आणि आता मात्र विषय बदलू नका, तुम्ही कुठे गेला होतात आणि माझा फोन तुम्ही का उचलला नाही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कुठे नाही, अगं येथेच एका कामासाठी गेलो होतो. ऋषिकेश मात्र आरशात पाहून हे सर्व बोलत असतं, परंतु ऋषिकेश नक्की जानकी पासून काहीतरी लपवत आहे हे जानकीने ओळखलेलं असतं. जानकी ऋषिकेशचा हात धरते की ऋषिकेश कामासाठी, कोणत्या कामासाठी असे विचारते. जानकी म्हणते की ऋषिकेश माझ्या नजरेमध्ये नजर घालून मला सांगताल की काय, कोणत्या कामासाठी तुम्ही गेला होतात, काय असं काम होतं तुमचं, असं कुठलं काम होतं? तेव्हा मात्र आता ऋषिकेश खरं सांगतो की त्या सयाजी पाटलाला मी धडा शिकवायला गेलो होतो. आजपर्यंत मात्र आपल्याला जो काही त्रास त्याने दिला त्या सर्वाचा हिशोब चुकता करायला मी त्या सयाजी पाटलाकडे गेलो होतो आणि त्याचा चांगलाच हिशोब करून मी आता घरी आलो. त्यामुळे आता त्या सयाजीरावाला मी चांगलं सरळच केलं, त्यामुळे आता मात्र तो आपल्या वाकड्यात कधी शिरणार सुद्धा नाही. तेव्हा ऋषिकेश लगेच पाणी म्हणजे घ्यायला जातो. तर जानकी म्हणते की म्हणजे काय ऋषिकेश, नेमकं तुम्ही काय केलं मला सांगा, की नक्की असं काय तुम्ही त्या सयाजी पाटलाला केलं? ऋषिकेश मात्र आता काही सांगायला तयार नसतो. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो यातून काय असं साध्य होणार आहे, तुम्ही त्या सयाजीरावाला आज त्रास दिला, उद्या पुन्हा तो सयाजीराव तुम्हाला त्रास देईल आणि हे चक्र मात्र आयुष्यभर असेच चालत राहणार आहे. म्हणून जानकी अगदी वैतागून बोलत असते. तेव्हा ऋषिकेश इतका भडकतो, अगं राहून दे ना मग चालू. जानकी, अगं त्यानं 1 वार केला ना, मी 10 वार करेल, परंतु आता मात्र मी शांत बसणार नाही.
तेव्हा मात्र आता जानकीला भीती वाटत असते की नक्की तो सयाजीराव काहीतरी करेल म्हणून, परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही, तो आता आपल्या वाटेला सुद्धा जाणार नाही आणि ऋषिकेश खूप भडकलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग सुद्धा सुमित्रावर खूप ओरडत असतो, तू तर त्या ओवीला भेटायला गेली होती, मग काय झालं, दिलं का त्या ऋषिकेशनं ओवीला भेटून, बोलून तरी दिलं का तुला ओवीशी आणि भेटून तरी, आणि काय माहिती ओवी तेथे आतमध्ये होती किंवा नव्हती आणि तिला खरंच बरं आहे की नाही. तेव्हा मात्र आता सारंगचे हे बोलणे ऐकून सौमित्राला खूप राग येतो. तेव्हा मात्र आता अवंतिका जोरजोराने टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि वा, खरंच काय ग ऐश्वर्या, खूपच छान असा ब्रेन वॉश केला ग तू यांचा. मला तर कळतच नाही की सारंग भाऊजी, अहो तुमच्या भोळेपणाला दात देऊ की ह्या ऐश्वर्याच्या हुशारीपणाला. आणि अवंतिका सोमीला विचारते की काय सोमी, तुला काय वाटतं की कुणाला जास्त मार्क्स मिळतील. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी तू थांब. तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की मी सर्वात जास्त मार्क्स हे सारंगच्या मूर्खपणाला देईल. तेव्हा मात्र आता सारंगला आणखीनच राग येतो, म्हणजे हेच बघ ना अगं अवंतिका, ओवीचं सर्वात फेवरेट काका कोण, सारंग, आणि ओवीचे सर्वात जास्त लाड कोणी केले तर सारंगने, पण आज मात्र आपली ओवी मरता मरता वाचली आणि हे याला माहिती सुद्धा नाही. तेव्हा आता सारंगला खूप मोठा धक्का बसतो, त्यामुळे सर्वात मूर्ख कोण आहे तर सारंग. तेव्हा लगेच सारंगला आणखीनच राग येतो आणि ऐश्वर्या फक्त शांत राहून हे सर्व पाहत असते. तर अवंतिका म्हणते की नाही, अरे सोमी नाही, मला तर असं वाटतं की ऐश्वर्याला जास्त मार्क्स मिळायला हवेत, म्हणजे इतक्या वर्षांचं असणारं ओवी आणि सारंग भाऊजींचं बॉन्ड आहे ना, ते इतक्या सेकंदात, म्हणजे इतक्या काही महिन्यातच तिने पुसून टाकले. आणि सारंग भाऊजी जेव्हा इकडे घरात बाहेर आले तर आईंना पहिल्यांदा त्यांनी हे विचारले नाही की आई अगं ओवी बरी आहे का. त्यांनी पहिल्यांदा काय म्हणजे विचारलं आईंना की तुम्ही ऐश्वर्याला कसे काय ओरडलास. मग असं सर्व घडल्यानंतर मग काय बोलणार नाही सोमी. तेव्हा मात्र आता सारंगला राग येतो. सारंग म्हणतो की वहिनी आता बास झाले, बास करा, ओवी आता बरी आहे, तिला काही झालेले नाही, मला ऐश्वर्याने सर्व काही सांगितले. तेव्हा मात्र आता सौमित्र मोठ्या आवाजात म्हणतो की मरता मरता वाचली ती, आता बरी आहे, पण पार सुकून गेली ती, आम्ही आत्ताच तिला भेटून आलो. अरे पार जीवावर बेतलं होतं तिच्या, आणि हे सर्व का झालं तुम्हाला माहिती आहे का. जेव्हा जानकी वहिनीला मदतीची गरज होती तेव्हा मात्र ही ऐश्वर्या ही खोटं बोलली, म्हणून आता सौमित्र ऐश्वर्याकडे हात करून बोलत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की हेच मला म्हणायचं होतं की प्रत्येक जणांचं मात्र फिरून हे ऐश्वर्याचंच का नाव घेतात, ऐश्वर्याकडेच का बोट येतो. आणि काय रे दादा, मी आईशी बोलतो ना, मग तुम्ही दोघे मध्ये का बोलतात, आमच्या दोघातील प्रश्न आहे, तुम्ही कशाला मध्ये बाजू घेता. तेव्हा मात्र आता सौमित्र सुद्धा आवाज चढवून सारंगला उत्तर देतो की तुमच्यातील नाही तर हा आपल्या घरातील प्रश्न आहे, आणि हे लक्षात ठेव की जितकं हे घर तुझं आहे तितकं हे घर माझं सुद्धा आहे. आणि सौमित्र आईला म्हणजे सुमित्राला म्हणतो की आई अजून तुला मी सांगतो की वेळ गेलेली नाही, तू मानाने जानकी वहिनीला घरामध्ये घेऊन ये. आणि ऐश्वर्याकडे बोट हात दाखवत म्हणतो आईला आई तू घराच्या बाहेर काढ. तेव्हा मात्र आता सुमित्राला तर खरा चेहरा या ऐश्वर्याचा कळालेला असतो, परंतु आता ऐश्वर्याला नेमकं खूप राग येतो आणि सारंगला सुद्धा. त्यानंतर मात्र इकडे जानकी ऋषिकेशला समजावते की नाही ऋषिकेश, तुम्ही ज्या वाटेने जातात ती आपली वाट नाही ऋषिकेश. तेव्हा मात्र आता ऋषिकेश भडकून म्हणतो की जानकी अगं मी आता माझा रस्ता बदलला, अगं जानकी चांगुलपणाच्या वाटेवर फक्त काटे असतात, मी ठरवलं आहे की अगं जानकी माझ्या कुटुंबावर जर कोणी दगड फेकले तर मी त्याच्या आयुष्यात मध्ये भूकंप घडून आणेल. आजपर्यंत मात्र मी सर्वांचा खूप आदर केला, परंतु आता मात्र बाद झालं, पण आता मात्र मला डिवसणाऱ्याच्या मनामध्ये मला माझ्याविषयी भीती वाटली पाहिजे, त्यांना आता त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी भीती निर्माण करायची. तेव्हा जानकी म्हणते की मला जर तुमच्याबद्दल अशी भीती वाटायला लागली नाही ऋषिकेश, तुम्ही कधी असे नव्हतात, तुम्ही बदललात. म्हणून जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. जानकी ऋषिकेशला समजवण्याचा खूप प्रयत्न करायला सुरुवात करते. त्यानंतर इकडे मात्र आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की ऐकलत का तुम्ही. सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, मी अगदी उघड्या कानांनी ऐकलं, तुम्ही शांत राहा. आणि सारंग लगेच सौमित्रकडे धावत येतो. दादा आज तू जे काही बोलला ते बोलला, परंतु यापुढे मात्र तू ऐश्वर्याच्या विरुद्ध जर काही बोललास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, म्हणून तो आता सौमित्रला धमकी देतो. सौमित्र सुद्धा काही घाबरणारा नसतो. तो सारंगला म्हणतो की काय करशील, मला मारशील, मार ना, मला मारशील. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की हो, आणि सारंगला धक्का देतो. सारंग म्हणतो की काय रे, तू मला हात कशाला लावला, तू मला मारतो की काय. सौमित्र म्हणतो की तू मला मारतो की काय. असे बोलता बोलता त्या दोघांमध्ये अशी तुडंब अशी झुपते, मारामारी सुरू होते. अवंतिका आणि सुमित्रा खूप घाबरतात. त्या दोघी सुद्धा त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात,
परंतु सारंग आणि सौमित्र या दोघांमध्ये खूप अशी मारामारी झुपलेली असते. सर्वजण आरडाओरड करत असतात की अरे सोडा सोडा. तेव्हा सौमित्र सुद्धा धावतच त्या दोघांच्या मध्ये येते, परंतु कोणीही माघार घ्यायला तयार नसतात. इतकी मारामारी झुपलेली असते की सौमित्र जवळ त्यांना सोडवायला आलेले असते याचे सुद्धा त्या दोघांना काही भान राहत नाही. आणि मात्र आता या मारामारीत सुमित्राला जोरात असा धक्का लागतो आणि सुमित्रा एका टेबलवर जाऊन पडते. तेव्हा मात्र आता ती खाली पडल्यानंतर तिच्या डोक्याला खूप मार लागतो. डोक्यातून थोडीशी जखम सुद्धा होत असते आणि रक्त सुद्धा येत असते. तेव्हा मात्र आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण आई आई करत असतात. अवंतिका जोरात पळते आणि आई असे म्हणून आईला म्हणजे सुमित्राला धरते आणि त्याच वेळेस मात्र आता सुमित्रा बेशुद्ध होऊन खाली पडते. तेव्हा सर्वजण आणखीनच घाबरतात. नक्की आता आईला काय झालं असेल म्हणून तर सर्वजण अगदी घाबरून गेलेले असतात. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ऋषिकेशला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते की ऋषिकेश, अहो मी आपल्या घरातील सर्व कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते, परंतु तुमच्या ह्या वागण्यामुळे. तर आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी बास कर, यापुढे खोट्या नात्याची सावली सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये मला नकोय. आपलं फक्त तिघांचंच कुटुंब आहे. तू मी आणि आपली ओवी बाद झालं. मला दुसरं कोणीही नाही माझं आणि बाकी कोणीही दुसरं दिसत सुद्धा नाही मला. आणि हे बघ जानकी, तू आता मात्र मला समजायला जाऊ नकोस की मी या अगोदर असा नव्हतो. अगं खरंच मी असा नव्हतो जानकी, पण आता मात्र मी तसाच झालो आणि या सर्वांनी मिळून माझ्यातील जे काही जनावर आहे तर त्यांनी जागं केलं. अगं याच लोकांनी मला जगायला म्हणजे जीवन बदलायला भाग पाडलं आणि हे गोष्ट लक्षात ठेव. अगं खरंच मी खूप साधा आणि सरळ जीवन जगत होतो, परंतु असे जगून काही होत नाही हे आता माझ्या पूर्णपणे लक्षात आले जानकी. त्यामुळे तुम्हाला आता काही सांगू नकोस. हॉस्पिटलमध्ये जो काही ECG मशीन असतं ना त्यावरचा जो काही ग्राफ आहे जो कमी जास्त म्हणजे वर खाली होत असतो तोपर्यंतच माणूस जगत असतो. एकदा तो ग्राफ सरळ झाला की माणूस संपतो, मरून जातो तो माणूस. आणि सरळ वागणाऱ्या माणसाशी असंच होत. आजपर्यंत ऋषिकेश तसा वागत राहिला म्हणून माझ्या हातून आज मी त्याला संपून टाकले. त्यामुळे आता मात्र ह्या नवीन ऋषिकेशने माझ्यामध्ये जन्म घेतलेला आहे. त्यामुळे जानकी अगं तू आता बघतच राहा. आता हा नवीन ऋषिकेश त्याच्या मनगटाच्या जोरावर त्याचं नवीन जग बदलणार. इतका मोठा होऊन दाखवेल मी की ती ऐश्वर्या आणि सारंग तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझी माफी मागते. आणि हा शब्द आहे या नवीन ऋषिकेशचा. तेव्हा मात्र आता जानकीला तर आता हा नवीन बदललेला ऋषिकेशचे मत ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी एक पेपरमध्ये न्यूज पाहते आणि त्यामध्ये एक नोकरीची संधी त्या पेपर्स मध्ये चालून आलेली असते. रंगमाला वॉशिंग पावडर डोर टू डोर सेल्स गर्ल्स पाहिजे असं त्यामध्ये असते. तर जानकी ऋषिकेशला म्हणत असते की आता मी ह्या कंपनीत काम करायला तयार आहे, कारण ही माझ्यासाठी एक खूप छान नोकरीची संधी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कम ऑन जानकी. तर जानकी म्हणते की ऋषिकेश येथून दूर जाऊन स्वतःला सिद्ध करणं हे खूप सोपं आहे, परंतु येथेच राहून स्वतःला सिद्ध करणं हे किती कठीण असतं आणि आज मला ते सिद्ध करायचं. तेव्हा मात्र आता जानकीने ती नोकरी स्वीकारलेली असते आणि जानकी ही वॉशिंग त्या पावडर रंगमाला पावडर कंपनीची पावडर घेऊन रणदिवेंच्या दारात पहिल्यांदा येते, कारण तिला आपल्या रणदिवे कुटुंबातून पहिली सुरुवात करायची असते. म्हणून आता जेव्हा सुमित्रा, आजी, ऐश्वर्या ह्या दरवाजा उघडतात तर जानकी तेथे असते. जानकी म्हणते की मी आमच्या रंगमाला कंपनीची वॉशिंग पावडर म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात आपल्याच घरातून व्हावी असे मला वाटले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो, म्हणजे आता याचा काय रिझल्ट आहे हा तर तुला द्यावाच लागेल. तेव्हा जानकीकडून ती काही कपडे धुवून घेत असते आणि त्या कपड्यावर मात्र आता ती आणखीन हळद टाकून देते, म्हणजे कपड्यावर आणखीन डाग पाडते आणि जानकीला म्हणते की हो ना, तुझ्या ह्या पावडरने धुवून दाखव. तेव्हा मात्र आता जानकी असे मस्त शुभ्र कपडे त्या दगडावर धुवून काढते त्या पावडरने आणि ते कपडे जेव्हा ती पिळून झटकायला लागते तर ऐश्वर्याच्या अंगावर झटकते. तेव्हा जानकी ही मोठ्या तोऱ्यात म्हणते की ह्या कपड्यावर लागलेले डाग तर मी दूर केले, परंतु आता मात्र या घरावर जे काही अंधकाराचे आणि गैरसमजाचे डाग लागलेले आहे तर ते लवकरच मी अगदी दूर करेल असे सुमित्राकडे बघत म्हणत असते. तेव्हा आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते, कारण जानकीने चक्क ते कपडे अगदी शुभ्र काढलेले असतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.